माणिकराव कोकाटे, तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर शेतकरी त्या कर्जमाफीतून त्याच्या पोराचे लग्न लावतो, साखरपुडा करतो. माणिकराव कोकाटे, लक्षात ठेवा, आमचा शेतकरी बाप त्याच्या पोराची लग्न ही कष्टातून आणि घामातून लावतो. माणिकराव कोकाटे, तुमच्या पोरांची लग्न तुम्ही आमच्या पैशातून लावता, जनतेच्या पैशातून लावता. म्हणून तर माणिकराव कोकाटे, तुमच्या पोरांची लग्न ही हेलिकॉप्टरमधून फुलं टाकून होतात आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न ही घोड्यावर बसून होतात. माणिकराव कोकाटे, आमच्या शेतकरी बापाच्या पोरांची लग्न हे दारात मांडव टाकून होतात आणि माणिकराव कोकाटे, तुमच्या पोरांची लग्न 5 स्टार हॉटेलमध्ये नव्हे तर समुद्रात होतात. हाच फरक तुमच्या पोरामध्ये आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पोरामध्ये आहे. अवकाळी पाऊस पडल्यावर महाराष्ट्राचा कृषी मंत्री शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायला जातो की अवकाळी पाऊस पडल्यावर महाराष्ट्राचा कृषी मंत्री अवकाळी पर्यटन करायला जातो, हा प्रश्न आहे. माणिकराव कोकाटे, शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं जर तुम्हाला पाणी पुसता येत नसेल तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम तुम्ही करू नका. अरे, आमच्या शेतकरी बापाचं अवकाळी पावसानं नुकसान झाले. त्या अवकाळी पावसानं नुकसान झाल्यावर त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येते त्याच्यावर तुम्ही बोलायचं सोडून तुम्ही काय म्हणताय, शेतकरी बापाची कर्जमाफी केल्यावर शेतकरी त्याच्या पोराची लग्न लावतो, साखरपुडा करतो. लक्षात ठेवा माणिकराव कोकाटे, आमचा शेतकरी बाप त्याच्या पोराची लग्न हे कष्टातून घामातून घाम गाळून संघर्ष करून त्याच्या पोराची लग्न करतोय. माणिकराव कोकाटे, तुमच्या पोरांची लग्न तुम्ही कष्टातून करत नाहीत, घाम गाळून करत नाहीत. तुमच्या पोरांची लग्न तुम्ही जनतेच्या पैशातून करता, जनतेच्या पैशातून. म्हणून तर तुमच्या पोरांची लग्न हेलिकॉप्टर मधून फुलं टाकून होतात. नव्हे तुमच्या पोरांची लग्न 5 स्टार मध्ये हॉटेलमध्ये होतात आणि आमच्या सारख्या शेतकऱ्यांची पोरांची लग्न ही दारात मांडव टाकूनच होतात. आमची शेतकऱ्यांची पोरं घोड्यावरच बसतात. माणिकराव कोकाटे, लक्षात ठेवा, तुमच्या अंगावरचा काळा कोट आहे ना, तो आमच्या शेतकरी बापाने मध टाकल्यामुळे तुमच्या अंगावरती काळा कोट आहे. माणिकराव कोकाटे, तुमच्या डोक्यावर लाल दिव्याचा दिवा आहे ना, लाल गाडीचा, तो दिवा सुद्धा आमच्या शेतकरी बापाने मध टाकल्यामुळे तुम्हाला भेटलाय. त्या मताची किंमत करा. अरे माणिकराव कोकाटे, शेतकऱ्यांचा अपमान करता तुम्ही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लाज. शेतकऱ्यांच्या पोरांनो, तुमचं रक्त आता पेटून उठा, थंड ठेवू नका. अरे शेतकऱ्यांच्या पोरांनो, आपल्या बापाच्या पुढे आपण जन्म घेतलाय ना, तो कोकाटे शेतकऱ्यांचा अपमान करतोय आणि आमच्या शेतकऱ्यांची पोरं समोर बसून दात करतायत, दात हसतायत. अरे शेतकऱ्यांच्या पोरांनो, स्वाभिमान जिवंत ठेवा. तुमचा स्वाभिमान असेल तर राजकीय लोकांची गुलामी करू नका, चटया उचलू नका, त्यांचे तळ उचलू नका, चहाचे कप उचलू नका. राजकीय पुढाऱ्यांची गुलामी करायची आपल्या पोरांनी आता सोडून दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या पोरांनी आता स्वाभिमानाने जगायला शिकलं पाहिजे.